रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उत्तर महाराष्ट्र सल्लागारपदी ॲडव्होकेट विकास थोरात यांची सर्वानुमते निवड। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र सल्लागारपदी ॲडव्होकेट विकास थोरात यांची निवड करण्यात आली। विकास थोरात हे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीसह कायदेशीर सल्ला देण्यासाठी तसेच गोरगरिबांच्या हितासाठी शिबिराचे अनेक विविध उपक्रम दिव्यांगांसाठी राबवतात। ॲडव्होकेट विकास थोरात यांना सामाजिक चळवळीची तशीच चांगल्या कामाची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी विकास थोरात यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र सल्लागारपदी निवड झाल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी शाल व गुच्छ देऊन सन्मान केला। यावेळी निवड झालेल्या सल्लागारपदी विकास थोरात यांची निवड होताच सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत कौतुक केलं। यावेळी जिल्हा संघटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर केतनजी भुजबळ, संपर्क प्रमुख समाधान जगताप, बाळासाहेब सोळाशे, भुराज जगताप, भारत निकम, प्रशांत हिरे, विनायक पगारे, अजय राजोरिय, राहुल कासार, वैभव शेरकर, संदीप शेरकर, पवन भाई, भाऊसाहेब पैठणकर, भीमराव भदारगे उपस्थित होते। ॲडव्होकेट विकास थोरात यांची उत्तर महाराष्ट्र सल्लागारपदी निवड झाल्यामुळे विविध ठिकाणी थोरात यांचे स्वागत होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्याची उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणीचे पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सोहळा आज संपन्न झालाय। यामध्ये विविध जाती धर्माचे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, असा सर्वसमावेशक पद्धतीनं ही कमिटी घोषित करण्यात आली आहे। मला या उत्तर महाराष्ट्राचा पदाधिकार सार्थ अभिमान आहे। एखादा अपवाद वगळता जिल्हाध्यक्ष असतील, तिथले प्रमुख पदाधिकारी असतील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असतील, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य असतील, सर्वांनी संगनमताने सिनियर कार्यकर्त्यांचे नाव दिले। त्यामध्ये काही सिनियर असतील, काही वयोवृद्ध असतील, तर काही तरणेबांड कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्याचा आज पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता। मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला। सन्मान चिन्ह असेल, गुच्छ असतील, शाली असतील, ही जरी फॉर्मॅलिटी असेल, परंतु सर्वांनी एकत्र यावं, 5 जिल्ह्याच्या कार्यकर्त्याचा स्नेहबंधन व्हावं, 5 पकवानाचं स्नेह भोजन द्यावं, अशा प्रामाणिक हेतूने हा कार्यक्रम संपन्न होत आहे। नामदार रामदासजी आठवले साहेब, उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश लोंढे, अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार, पदसंख्या वाढवण्याचा अधिकार, पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे। पुनरुच्चार करतो की उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये पदसंख्या वाढवणे, पदमुक्त करणे व पदाची अदलाबदल करणे हा अधिकार सुद्धा आम्ही राखून ठेवला आहे। कारण काही कळत नकळत काही नाव राहिले असतील, कळत नकळत काही मागपुढे झालं असेल, तर तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा मोठा आगामी निवडणुकीची तयारी रणशिंग आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये सुरू केलंय। सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास ह्या उद्देशावर नामदार आठवले साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित करण्याचा, पदनियुक्ती करण्याचा मला जो सन्मान मिळाला, त्याबद्दल मी सर्व माझ्या पदाची, आपण बघताय 25च्या 25 बघा, आपण तरणेबांड आहेत, वयोवृद्ध आहेत, पॅंथर आहेत, विविध जाती धर्माचे आहेत, यांचा मी सन्मान करतो। पण मात्र निश्चितपणे 5 जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सांगेल की त्याच ताकदीने त्यांचा सन्मान करा, त्याच ताकदीने त्यांना मोठेपणा द्या, अशी अपेक्षा करतो। जय भीम, जय भारत,
जय महाराष्ट्र, जय संविधान. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.